ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये भिवंडी शहर आणि इतर पोलीस स्टेशनला चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे दाखल होते, ज्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 2 चे पोलीस निरीक्षक शीतल राऊत, एपीआय माळी, एपीआय भोईर आणि त्यांची टीम ही एसीपी शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये करत होते. त्यामध्ये रवींद्र भोसले राहणार नारपोली भिवंडी हा आरोपी निष्पन्न झाला. त्याला ताब्यामध्ये घेऊन त्याच्याकडून एकूण 16 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्याच्यामध्ये 13 चेन स्नॅचिंग आहेत आणि 3 मोबाईल स्नॅचिंग, असं त्याच्याकडून एकूण 156 ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने, त्याचबरोबर 21 मोबाईल, असा जवळपास 8.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. रवींद्र भोसले याच्यावर यापूर्वी शरीराविरुद्ध आणि मालाविरुद्धचे एकूण 31 गुन्हे दाखल आहेत. त्याचा पोलीस कोठडी दिनांक 16 तारखेपर्यंत आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून त्याच्यामध्ये अजून त्याचे कोण साथीदार आहेत का किंवा त्यानं हे सदरचं सोनं कोणाला अजून विकलं आहे का, त्याबद्दल देखील अधिक तपास गुन्हे शाखेचे घटक 2 चे पोलीस अधिकारी करत आहेत. काही चालत जाऊन चेन स्नॅचिंग करणे किंवा सोनचाकळी जबरीने चोरून नेणे अशी त्याची मोडस आहे. गुन्हे शाखेचं पथक तपास करत आहे. दाखल आहे ज्याच्यामध्ये त्याच्या विरुद्ध मालमत्तेविषयी चोरी, जबरी चोरी, घरफोडी आणि मारामारीच्या असे काही गुन्हे, शरीरविरुद्धचे देखील गुन्हे दाखल आहेत. त्याचा पोलीस कोठडी दिनांक 16 तारखेपर्यंत आहे.